जळगावमध्ये 2 पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी आहे। अंतर्गत कामकाजाच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला। वादाचं रूपांतर हाणामारीत झालंय। 2 पोलीस कर्मचारी जखमी असल्याचं वृत्त आहे। चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे 2 हवालदार, एक शशी पारधी आणि राकेश पाटील यांच्यात आपसामध्ये भांडण झालं आणि एकमेकाची मारामारी झाली। शशी पारधीच्या डोक्याला मार आहे आणि राकेश पाटीलच्या डाव्या हाताला मार आहे। राकेश पाटील धुळ्याला उपचार घेत आहे, शशी पारधी चोपड्यात उपचार घेत आहे। पांडुपमध्ये किरकोळ वादातून तरुणाची हत्या आहे। चामुंडा नगर परिसरात घटना घडली आहे। आरोपीला अटक करण्यात आली, अधिक तपास जारी आहे। जळगावमध्ये चोपडा विरवाडा या रस्त्यावर कारचा अपघात झालाय। चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू आहे तर 3 जण जखमी आहेत। पुण्यातल्या आंदोलनात राड्यानंतर आज पुणे काँग्रेसची बैठक होणार आहे। भाजप आणि काँग्रेसच्या आरोप प्रत्यारोपानंतर ही बैठक होतीये, त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। एकीकडे काँग्रेसच्या कार्यालयाला टार्गेट करणं आणि स्वतःच्याच पक्षाच्या लोकांनी काय काय निर्णय घेतले याच्याकडे सारासार दुर्लक्ष करणं, याचाच अर्थ राज्यातील जे मुख्य विषय आहेत, देशातील पण असू शकतात, शेतकऱ्यांचे विषय आहे, महागाईचा विषय आहे, मंत्र्याचा मंत्रालयामध्ये लाच घेतली जाते असे प्रकार या राज्यात होत आहेत। अजितदादाच्या अपघाताविषयी गूढ अजूनही तसंच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीनं अशा विषयाकडून लक्ष दुसरीकडे नेण्याच्या साठी टिपू सुलतानाचा मुद्दा काढलेला दिसतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।